जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक असा संकेत मिळणार आहे जो तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतो. काही गोष्टी अचानक घडतील, काही निर्णय तुमच्या हातात असतील, पण एक गोष्ट नक्की, या काळात तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे हळूहळू उघडत आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुमची श्रद्धा असेल तर आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. कारण तुमची ही सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठीच शुभ संकेत घेऊन येते. 12 ते 18 एप्रिल 2026 या कालावधीत ग्रहस्थिती अतिशय खास आहे. रवी मेष राशीत प्रवेश करत आहे, जो तुमच्या लाभस्थानावर प्रभाव टाकतो. म्हणजेच तुमच्या मेहनतीचे फळ आता हळूहळू मिळायला सुरुवात होईल. गुरु तुमच्या राशीत असल्यामुळे विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य यामध्ये वाढ होणार आहे आणि हाच तुमचा सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला थोडा गोंधळ जाणवू शकतो, कारण चंद्राची स्थिती मकर, कुंभ, मीन आणि नंतर मेष राशीत फिरत आहे. त्यामुळे मनात कधी उत्साह, कधी संभ्रम अशा मिश्र भावना येऊ शकतात. पण घाबरू नका, कारण हा काळ तुमची मानसिक ताकद वाढवण्यासाठी आहे. आता लक्षपूर्वक ऐका, कारण इथेच एक महत्त्वाचा संकेत आहे. रविवारचा दिवस थोडा सावध राहण्याचा आहे. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात घाई करू नका. काही लोक तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. संध्याकाळच्या वेळी थोडी अस्वस्थता जाणवू शकते, पण सोमवारपासून परिस्थिती बदलायला लागते आणि हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे दिवस विशेषतः प्रगतीचे संकेत देतात. विशेषतः जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर अचानक एखादा फोन, एखादी मुलाखत किंवा एखादी संधी तुमच्या समोर येऊ शकते. हो, नवीन नोकरी मिळण्याचा मजबूत योग या आठवड्यात दिसतो आहे. पण लक्षात ठेवा, संधी येते तेव्हा तयारीही तितकीच महत्त्वाची असते. तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवा. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्याशी स्पर्धा करतील, पण तुम्ही शांत राहून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं तर यश तुमचंच आहे. वादविवाद टाळा, कारण काही वेळा शांत राहणं हाच सर्वात मोठा विजय असतो. आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर या आठवड्यात तुम्हाला धनलाभाचे संकेत आहेत. एखादी थांबलेली रक्कम मिळू शकते किंवा अचानक एखादा फायदा होऊ शकतो. पण खर्चावर नियंत्रण ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. प्रवास करताना किंवा वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. वेगावर नियंत्रण ठेवा, कारण ग्रहस्थितीनुसार लहान-सहान अपघात किंवा त्रास होण्याची शक्यता आहे. सावध राहणं हाच उपाय आहे. नातेसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. काही जुने गैरसमज दूर होतील. नातेवाईकांसोबत भेटीगाठी होतील आणि त्यातून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. पण इथे एक छोटी सूचना आहे. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका.
तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही सांगू नका, कारण काही वेळा गोड बोलणारे लोकही नुकसान करू शकतात. आता जर तुम्ही आत्तापर्यंतचा भाग ऐकला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे तुमच्याशी जुळतं आहे, तर एकदा लाईक करून तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अजून अशाच राशी भविष्य व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. आता पुढे ऐका, कारण येतोय सर्वात महत्त्वाचा टप्पा. बुधवारपासून तुमच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर व्हायला लागतील. जे काम अडकलेलं होतं ते पूर्ण होण्याचे संकेत आहेत. तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. शुक्रवार आणि शनिवार हे दिवस तुमच्यासाठी विशेष शुभ आहेत. या दिवशी तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे या दिवसांचा योग्य वापर करा. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. झोप पूर्ण घ्या आणि तणाव टाळण्याचा प्रयत्न करा, कारण मानसिक थकवा तुमच्यावर परिणाम करू शकतो. आता एक सोपा पण प्रभावी उपाय. दररोज सकाळी उठल्यावर ओम बुधाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा आणि बुधवारच्या दिवशी हिरव्या वस्तूंचा दान करा, जसं की मूग, हिरवी भाजी. यामुळे तुमच्यावर बुधग्रहाची कृपा राहील आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होतील. आणि आता शेवटी एक गोष्ट मनात ठेवा. हा आठवडा तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येतो आहे. काही गोष्टी अचानक बदलतील. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, पण जे राहतील तेच तुमच्यासाठी खरे असतील. तुमच्यात एक वेगळी ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण नशीब तुमच्या बाजूने आहे आणि योग्य वेळ येत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच रोजच्या मिथुन राशी आजचे भविष्य, जेमिनी हॉरोस्कोप टुडे राशी भविष्य अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा दिवस शुभ जाओ आणि तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि समाधान भरभरून येवो.